मी आता कंप्लीटली कॉन्सन्ट्रेट मला खूप आवडायचं माझे स्वतःचे ट्यून्स बनवायला. मी त्यावेळेला पण इंडियन आयडल त्यावेळेला नव्हतो आणि शोज करायचो. खूप छोटे-छोटे शोज करायचो आम्ही. दौरे असायचे, लांब-लांब जायचो कधी-कधी. म्हणजे अगदीच शो इंडियन आयडलच्या आधीची गोष्ट आहे. थोडे पैसे मिळण्यासाठी. तर त्यावेळेला माझा एक मित्र होता, तो आता पण माझ्यासाठी गिटार प्ले करतो. बट आम्ही टेरेसवरती बसून गाणी रचायचो, गाणी बनवायचो. तो म्युझिक करणं याचा हा मला खूप आवड होता. इव्हन सेकंड अल्बमच्या वेळेला पण मला असं वाटलं, की माझी 2 गाणी असावी माझ्या अल्बममध्ये, जी मी कंपोज केली. सो नाऊ आय एम कंप्लीटली कॉन्सन्ट्रेटिंग मेकिंग माय ओन म्युझिक. तर मी माझी स्वतःची गाणी बनवतो आणि ती रिलीज करतो माझ्याच यूट्यूब चॅनलवरती. आणि तो एक जो प्रोसेस आहे, स्वतःचं म्युझिक बनवणं, स्वतःच्या म्युझिकमध्ये पूर्ण स्वतःला इनकल्टिवेट करणं, त्याला ॲड ऑन करणं, काय-काय शिकणं, नवीन इन्स्ट्रुमेंट शिकणं, नवीन आवाज, नवीन साऊंड शिकणं, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या एक्साइटिंग आहेत ना. आणि त्या विदाऊट प्रेशर. म्हणजे मी म्युझिक डायरेक्टर, फिल्म म्युझिक डायरेक्टर्सना बघितलं आहे. ते लोकं बिचारे प्रेशरमध्ये असतात. त्यांचं म्युझिक पहिलं तर डिरेक्टरला आवडलं पाहिजे, प्रोड्युसरला आवडलं पाहिजे, मग ते रिलीज होणार. मग तर ते पॉप्युलर पण झालं पाहिजे, नाही तर दुसरी फिल्म नाही मिळणार. मला प्रेशर नको आहे. मी आयुष्यातला प्रेशर आयुष्य जे जगायचं होतं मी जगलो आता. नाव आय वॉन्ट टू एन्जॉय माय लाईफ. मी माझं आयुष्य माझ्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती जगू शकतो. एवढा पैसा मी बनवलाय आणि बनवतोय. त्यामुळे आता मला दुसऱ्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवरती जगण्यापेक्षा मी माझं स्वतःचं गोष्टी करेन. थँकफुली प्लॅटफॉर्म्स आहेत, सोशल मीडियासारखे. आज आपण बसलो इथे, हे पॉसिबल झालं नसतं जर सोशल मीडिया नसता. आज 20 वर्षानंतर मी एक मराठी इंटरव्ह्यू करतोय आणि अशा पद्धतीने आपण ओपनली, म्हणजे प्रॉपर इंटरव्ह्यू आपण बोलतोय.